आपल्याला सर्दी खोकला झाला की आपण आजीबाईच्या बटव्यातील शस्त्र शोधतो ते म्हणजे सुंठ आणि आलं. सर्वात जास्त खोकला झाल्यानंतर आपल्याला या सुंठ आणि आल्याची आठवण येते. पण खरंच या सुंठ आणि आल्याने खोकला जातो का? नमस्कार, मी पौर्णिमा. आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. असं म्हणतात की खोकला दाबून ठेवू नये. खोकला दाबून ठेवल्यानंतर तो जास्त प्रमाणात वाढतो. पण आपल्याकडे जे पण खोकल्याचे कफ सिरप आहेत ते खोकला दाबून ठेवण्याचं काम करतात, म्हणजेच तो तात्पुरता बंद करण्याचं काम करतात. पण सुंठ आणि आल्याचं तसं नाही. सुंठ आणि आलं आपला खोकला मुळापासून घालवण्याचं काम करतो. मग सुंठ असो किंवा आलं असो, खोकल्यावर औषध म्हणून कसं वापरायचं किंवा याचा औषध म्हणून कसा उपयोग करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटन ही दाबून ठेवा, म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण सर्वात पहिले जाणून घेणार आहोत ते म्हणजे सुंठ आणि आले सारखेच आहेत का? त्याच्या गुणधर्मामध्ये काही फरक आहे का? कारण कोणतीही वस्तू किंवा एखादा खाद्यपदार्थ जर आपण औषध म्हणून उपयोग करत असाल तर त्याचे गुण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सुंठ आणि आल्याचे बरेचसे गुणधर्म सारखेच आहेत, थोडेसे वेगळे आहेत. आलं हे पचायला थोडं जड म्हणजे वृक्ष आहे आणि सुंठ ही पचायला हलकी म्हणजे थोडीशी तिक्त आहे. आता कोणत्या खोकल्यामध्ये आपण सुंठ वापरायची आणि कोणत्या खोकल्यामध्ये आपण आलं वापरायचं ते बघूया. तसं बघायला गेलं तर व्यवहारामध्ये आपल्याला दोन प्रकारचे खोकले आढळतात. एक म्हणजे कफाचा खोकला, आपण ज्याला ओला खोकला म्हणतो तो, आणि दुसरा खोकला जो आहे तो कोरडा खोकला म्हणजेच वाताचा खोकला. आता या दोन्हींचा उपचार वेगवेगळा करायचा असतो, त्यामुळे आपण घरगुती उपचार करताना देखील याचा उपाय आपण वेगवेगळाच करायचा आहे. आता पहिले म्हणजे कफाच्या खोकल्यावर काय करायचं. आता कफाचा खोकला ओळखायचा कसा? तर कफाच्या खोकल्यामध्ये छाती ही भरलेली असते, छातीमध्ये घरघर आवाज येतो. जेव्हा पण खोकला येतो तेव्हा नाकावाटे किंवा तोंडावाटे चिकट कफ बाहेर टाकला जातो. तोंडाला चव नसते, जेवण करायची इच्छा नसते, तसेच डोकं जड झालेलं असतं. ही सगळी लक्षणं कफाच्या खोकल्याची आहेत. आता या खोकल्यावरती आलं वापरायचं कसं ते बघा. तर आल्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे, आपण त्याला किसणीवरती व्यवस्थित किसून घ्यायचा आहे व त्याचा जो रस आहे तो चाळणीच्या साह्याने किंवा एखाद्या कपड्यावरती वस्त्रगाळ करून त्याचा रस काढायचा आहे. आता हा रस काढायचा किती, तर आपल्याला एका वेळच्या सेवनासाठी आपल्याला अर्धा चमच एवढा रस घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच मध मिक्स करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्धा चमच आल्याच्या रसामध्ये 1 चमच मध मिक्स करायचं आहे व ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून दिवसातून 2 वेळा हे मिश्रण घ्यायचं आहे. हे मिश्रण कफाच्या खोकल्यावरती रामबाण असा उपाय आहे. याने काय होतं, तर छाती मोकळी व्हायला सुरुवात होते. छातीमध्ये जमा झालेला जो कफ असतो, चिकट कफ असतो, तो पातळ होऊन बाहेर पडायला मदत होते. त्यामुळे श्वास घ्यायला जो अडथळा आहे तो दूर होतो व खोकला बरा व्हायला मदत होते. डोकं गच्च झालेलं असतं ते कमी व्हायला मदत होते. तसेच आपल्याला जी सर्दी झालेली असते ती देखील बरी होते. आणि विशेष म्हणजे कफ झाल्यानंतर आपली जी भूक मंदावते ती भूक वाढायला मदत होते. आपल्याला जेवण व्यवस्थित जायला सुरुवात होते. थोडक्यात काय, तर कफाच्या खोकल्यावर हे मिश्रण खूपच रामबाण आहे. आता यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोरडा खोकला. कोरड्या खोकल्यावर काय घ्यावं हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण कोरडा खोकला झाला की त्याच्यावर जवळ-जवळ सर्वच कफ सिरप फेल जातात. कारण कफ सिरप हे कफ सुकवण्याचे काम करतात आणि कोरडा खोकला जो आहे तो कफ सुकल्यानंतरच उद्भवलेला असतो. कारण हा खोकला वाताचा खोकला असतो. आता या वाताच्या खोकल्यावर काय करायचं? बरेच दिवस बरा न होणारा हा खोकला, महिनोन्महिने चालणारा हा खोकला आहे. हा वाताचा खोकला आहे, याला आपण कोरडा खोकला म्हणतो. आता याची लक्षणे काय आहेत? याच्यामध्ये छातीमध्ये तितकासा कफ नसतो. बराच वेळ खोकून तितकासा कफ बाहेर पडत नाही आणि जरी पडला तर तो अगदी थोड्या प्रमाणात पडतो आणि जेव्हा तो थोडासा कफ पडतो तेवढ्या वेळातच, म्हणजे तेवढाच आपल्याला थोडा वेळ आराम मिळतो आणि नंतर तो खोकला सतत चालू राहतो.
मग पुन्हा तो जास्त आपण बोललं, जास्त प्रमाणात आपण बोललं किंवा थोडंसं जरी आपण हवेमध्ये इकडे-तिकडे फिरलं, तरी देखील हा खोकला चालू होतो. आणि एकदा हा खोकला सुरू झाला, की त्याची उबळ इतकी प्रचंड प्रमाणात असते, की खोकून-खोकून आपल्या बरगड्या दुखायला लागतात. डोकं जड होतं आणि जास्त करून हा खोकला आपल्याला झोपल्यानंतर प्रचंड प्रमाणात येत असतो. हा असतो तो वाताचा खोकला असतो. आता याच्यामध्ये आपण काय करायचं? याच्यामध्ये सुद्धा आपण आलंच वापरायचं आहे. आलं हे कोरडा खोकला सुद्धा बरा करतं. पण ते वापरायचं कसं ते बघा. आलं खिसून त्याचा आपण रस काढायचा आहे व त्या रसामध्ये आपण मध मिक्स करायचा नाही. तर मधाऐवजी आपण गूळ मिक्स करायचा आहे. कारण मध हे कफ सुकवण्याचं काम करतं आणि गूळ हा थोडासा शरीराला आपल्या ओलावा देतं, म्हणजेच हा वात कमी करतो. गूळ हा वात कमी करायचं काम करतो. गूळ हा थोडासा आपल्या शरीराला ओलावा देतो आणि गुळाचा हाच गुणधर्म आपल्या कोरड्या खोकल्यावर म्हणजेच वाताच्या खोकल्यावर खूप फायदेशीर ठरतो. बघा म्हणजे औषध तेच आहे, पण कोणत्या आजारावर ते कसं वापरायचं? कोणतीही होम रेमेडी आपण वापरत असताना ती युक्तीने वापरल्यास त्याचे किती रामबाण ठरते ते बघा. आलं आणि गूळ हे मिश्रण कोरड्या खोकल्यासाठी खूपच रामबाण आहे. आता आपल्याला हे दोनच प्रकार माहीत असतात. एक तर ओला खोकला म्हणजे कफाचा खोकला आणि दुसरा कोरडा खोकला म्हणजे वाताचा खोकला. पण काही वेळेला आपल्याला तिसरा प्रकार देखील आढळून येतो. आता खोकल्याचा तिसरा प्रकार कोणता? तर तो आहे पित्ताचा खोकला. तर पित्ताचा खोकला असतो का? तर हो असतो. तर नेमकं काय होतं? तर खोकला चालू झाल्यानंतर आपण त्याच्यावरती उष्ण उपचार करतो आणि उष्ण उपचार केल्यानंतर आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते. संडास वाटे जळजळ होते, लघवी वाटे जळजळ होते. पण आपला खोकला काही कमी होत नाही. तर हा खोकला पित्ताचा खोकला असतो. कारण तुमची प्रकृती जर पित्ताची असेल, तुम्हाला पहिलेच पित्ताचा त्रास असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला खोकला झाला असेल आणि त्याच्यावरती तुम्ही उष्ण उपचार घेत असाल आणि त्यावर जर हा खोकला चालू झाला असेल, तर हा खोकला पित्ताचा खोकला असतो. आता हा पित्ताचा खोकला ओळखायचा कसा? तर या खोकल्याने तोंड कडू होतं. खोकून-खोकून थोडीशी चक्कर येते, डोळ्यावर थोडीशी अंधारी येते, डोकं गरगरल्यासारखं होतं. अशा वेळी थोडासा तापही असू शकतो आणि काही वेळा पित्ताची उलटी देखील होते. अशा वेळी हा खोकला पित्ताचा असण्याची लक्षणे आहेत. अशा वेळी काय होतं तर आपण खोकल्यावर उष्ण उपचार करतो. याने काय होतं खोकला तर कमी होत नाहीच, पण याने घशामध्ये जळजळ होते, घसा लाल होतो, घशामध्ये आग होते. ही सर्व लक्षणे पित्ताच्या खोकल्याची आहेत. आता या पित्ताच्या खोकल्यावर आपण काय करायचं तर या पित्ताच्या खोकल्यावर आपण आलं न वापरता सुंठ वापरायची आहे. आता सुंठ का वापरायची तर आयुर्वेद असं सांगतं की आल्याचा गुणधर्म हा कटू आहे, सुंठेचा गुणधर्म हा मधुर आहे. आता सुंठ कशी वापरायची तर फक्त सुंठ न वापरता सुंठ आणि खडीसाखर यांचं मिश्रण आपण या खोकल्यामध्ये वापरायचं आहे. सुंठ पावडर आणि खडीसाखर यांचं समप्रमाणात असं मिश्रण घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्या घरामध्ये असायलाच हवं. आणि जर आपल्याला पित्ताच्या खोकल्याची लक्षणं दिसून येत असतील, तर या सुंठ आणि खडीसाखरेचं जे मिश्रण आहे, ते दिवसातून 3 ते 4 वेळा पाव ते अर्धा चम्मच एवढं घ्यायचं आहे. याने पित्ताचा खोकला बरा होतो. सांगायचं एवढंच आहे, की कोणत्याही प्रकारचा खोकला असो, त्याच्यावर सुंठ आणि खडीसाखर हे कोणत्याही कफ सिरपपेक्षा खूपच गुणकारी आणि प्रभावी असा उपाय आहे. सुंठ आणि आलं हे कोणत्याही कफ सिरपपेक्षा चांगला उपाय आहे. फक्त हा करताना युक्तीने करा. आपल्याला कोणत्या प्रकारचा खोकला आहे, त्याची लक्षणे काय आहेत, हे जाणून घेऊन हा उपाय करा. अशा पद्धतीने सुंठ आणि आल्याचा उपाय युक्तीने कराल तर तुम्हाला कोणत्याही कफ सिरपची गरज भासणार नाही. मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.